स्वागतम सुस्वागतम। शब्दांचा मी साधक, शब्द माझे मित्र आहेत, पण आज शब्दच रुसले आहेत असं वाटत आहे। जणू काही बंडच करत आहेत। अरे शब्दांनो, अरे मित्रांनो, तुमच्यावर विश्वास असतो म्हणूनच तर मी अनेक कार्यक्रम, मग ते निवेदनाचे असो की व्याख्यानाचे असो, तुमच्यामुळेच ते पूर्ण करत आलो आहे। मग आजच असं व्यासपीठावर बोलायला लागल्यावर असं कंठाच्या बाहेर पडण्यास का विरोध करत आहात? शब्दांनो, मला पूर्ण कल्पना आहे, मी व माझ्यासारख्या अनेकांना सेवेची संधी देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आज सन्मान होत आहे। मग शब्दांनो, आज का बरं असा अबोला धरत आहात? भीती वाटत आहे भावनिक होण्याची? मनात काहूर दाटला आहे? जिभेवर अडखळाल असं वाटत आहे का? माझ्या मनोभावनेतील शब्दांनो, तुम्हाला एकटं बाहेर येताना भीती वाटत असेल ना, तर तुमच्या सोबत या सार्वजनिक शिक्षण परिवारातील शब्दांना बरोबर घ्या, कारण त्यांनाही आज पोरकं झाल्यासारखं वाटत आहे। हवं तर संगीत विभागाच्या स्वरातील शब्दांना सोबत घे, बासरीच्या सुरावटीतील शब्दांना घे, संस्कृतातील सुभाषितांना घ्या, गुजराती विभागुनो प्रेम आणि आपुलकी राखीने कार्यक्रमनी शोभा वधारो, इंग्रजी विभागातील स्पॉन्टेनियस पॉवर ऑफ फिलिंग तुला सहज बोलण्याचं बळ देईल, चित्रकला विभागाच्या रंगरेषांच्या भावनांना सोबत घे, आम्हा घरी दर शब्दांचीच रत्ने म्हणत तुकोबांच्या ज्ञानोबा वसा पुढे नेणाऱ्या मराठी भाषेचा हुंकार सोबत घे, गणित विज्ञानाच्या प्रमेय सिद्धांतांना संगीताला सोबत घे, हिंदी विभागातील कबीराचा दोहा तुझ्या अस्वस्थ शब्दांना उभारी देतील, इतिहासाच्या पानावर भूगोलाच्या क्रीडा विभागाच्या मैदानावर आजच्या कार्यक्रमाचे शब्द उमटू दे, आणि हो, जे कधीच शब्दातून व्यक्त होत नाही पण पडद्यामागून शब्दांना मदत करणाऱ्या माझ्या सार्वजनिक शिक्षण समितीतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांच्या अव्यक्त शब्दांनाही तू सोबत घ्यायला विसरू नकोस। होऊ दे आज शब्दपूजा त्या अविरत 30 वर्ष केलेल्या समर्पणाची, त्यागाची। होऊ दे शब्दपूजा राज्य पुरस्कार प्राप्त सक्षम प्राचार्यांची। अरे होऊ दे शब्दपूजा आज त्या माऊलीची, ज्यांनी चालविला आहे वसा नव शब्द निर्मितीचा, ज्यांनी चालविला आहे वसा नव शब्द निर्मितीचा। आगतम स्वागतम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम।